हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर इथे पहा, आपण आता इथपर्यंत आलो होतो. टी व्ही वगैरे घरात आलेला आहे आणि हे पण मी लावते. हा मेकअपचा व्हिडिओ खास मी केलेला, पण ऑन केला नव्हता व्हिडिओ बनवताना, मग ते शूटिंगच झालं नाही. फक्त सिंदूर राहिलेला लावायचा, तर लावून घेतला मी. आणि टी व्ही पहा, असा छोटा माझा चालूच आहे. तर तो प्रणीतच्या रूममध्ये आता शिफ्ट करेल. आणि आता मी रेडी झाले. मिस्टर पण येणार होते. तर काल देवीचा दिवस, नवरात्रीतला दुसरा दिवस होता. ग्रे कलर होता, पण माझ्याकडे ग्रे कलरचं काहीच नव्हतं, साडी ड्रेस. तर मी हा ड्रेस घातला आणि आता खाली जाणार. मिस्टर पण येत आहेत ऑफिसवरून. तर आपण संध्याकाळी पण असं थोडंसं कचरा पडतोच. सकाळी पण झाडू पोछा झालेला आहे. असं कचरा थोडा थोडा राहतो, तो घेते, पायाला लागत राहतो, भरते. आणि घरामध्ये आता संध्याकाळचा एक दिवा लावूया छोटासा. 6:30 झालेत. फॅन लाईट लावली. नेक्स्ट डेला पहा. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे वाजलेले 5:30 आणि आज ग्रुप मेसेज बघितला, तर वॉकिंगला बाहेर निघालेले सगळे फ्रेंड्स. तर मग मी पण तयारी केली, गरम पाणी पिले आणि सगळे जाणार होते ऑफिसला, मिस्टर, मुलं. तर मी आता पहिल्यांदा वॉक करून येते, गरम पाणी बसून पिते. हॉलमध्ये बिजी असल्यामुळं सगळे बिछाना पसारा आहे.
आणि आता 6ला आम्ही वॉकिंगला निघालो खाली सगळ्याजणी. तर आता मी इकडे बूट घालत होते, शूज, आणि ड्रेसच असल्यामुळं आता काय मी कपडे नाही चेंज केले. आता थोडंसं झाडू पण मारते दरवाजातून उठल्या उठल्या, माती वगैरे कचरा असं खूप पहिले बघा अंगण झाडायचे उठल्या उठल्या. अंधार आहे थोडासा. आपला जोडायचा आताच दिसतंय ते. इथे पहा घरी आले वॉकिंग करून, आणि आता हे मिस्टरांनी मशीन आणलेलं पोट कमी होण्यासाठी. हे पाय असं करायचं असतं, पायात पकडून खेचायचं हाताने, म्हणजे उठायचं आपण. तर मी अशी हलका फुलकाच व्यायाम करते. मला वॉकिंग आवडतं ॲक्च्युली, आणि सूर्यनमस्कार पण आवडतो. तर आता भूक लागली, चहा आणि मेथीचा लाडू एक खाते. मग कामं आठवत राहतात आपल्याला, आता काय काय करायचे विचार करते. नाश्ता काय बनवायचा, परत मुलांना काय आवडतं. प्रणित घरीच होता, आणि मेन साफसफाई पण झाडझूड मिस्टरांकडून करून घ्यायची होती. मला पंखे वगैरे साफ करायचे होते. मेथीचा लाडू आवडत नाही, पण खात जावा, चांगला असतो कमरेला वगैरे. असं नाही की डिलिव्हरी नंतरच खायला पाहिजे वगैरे. मेथी खूप शरीराला चांगली असते. तर उठले फ्रीजमधून पहा कारले, पुन्हा गवार कापून घेते, कारले सुक्का बनवते, पीठ मळून घेते. आता हे मी लाल दुधी भोपळा पण खात नाही भाजीत मोस्टली, तर मी अशी पुऱ्या बनवते गोड. तर शिजवून ठेवलेला गुळामध्ये, आणि आता दुधामध्ये हे पीठ मळलं. खूप छान लागतात या मोकळ्या, पण भाजी बरोबर पण पुऱ्या खूप छान लागतात. तर आता पहा काम स्टार्टच झालेलं आहे. मशीनमध्ये कपडे टाकलेले सुकायला घालते, नंतर मिस्टरांना नाश्ता देते. आंघोळी केली, पुऱ्या लाटून. आता पुऱ्या फ्राय कराव्या लागतात तेलात. फ्राय करून घेते आणि मिस्टरांना जेवण देते, सकाळचा नाश्ता. तर असे पौष्टिक खायचं म्हणजे आपल्याला लाल दुधी भोपळ्याचे खूप सारे फायदे आहेत.
मेकॅनिक आलेला टी व्हीचा आणि आज टी व्ही पण लावून घेऊया. मिस्टर घरी होते, जायचं होतं त्यांना ऑफिसला दुपारी. तर तो आम्हाला सजेस्ट करत होता की तुम्ही टी व्ही स्टँड विथ लावा, म्हणजे जिकडे पाहिजे तिकडे त्या दिशेला तुम्ही बघू शकता. आता आमचं तर हॉल बघितलं तुम्ही, एवढा काही प्रशस्त नाही आहे. तर आम्ही जसं रेग्युलर लावणार बघणार आहोत तसंच लावणार. तो एक्स्ट्रा त्याच्याकडे होते ते स्टँड 2000चा होता. आम्ही नाही घेतलं. बघू शकतो. कस्टमर वन टाइम इन्व्हेस्टमेंट करणार नाही, लवकर खराब होणार नाही, लवकर टीव्ही घेणार नाही, ते असतात. आणि हे टॅक्टिक्स असतात ना सगळ्यांची सर कंपनीवाल्यांना. टीव्ही जर तुम्हाला 15 वर्ष 10 वर्ष काय झालं नाही तर तुम्ही टीव्ही नवीन घेणार का? आणि लवकरात लवकर खराब झाला तर त्याला एक नवीन घेऊ टीव्ही, ते असतात ना. त्याचे चार्जेस आहेत ना. हो 34 36 गेलं नाही भरपूर लागलेले आहे. हेच लावतं तर, कारण हे वन टाइम आत्ता लावलं ना इन्व्हेस्टमेंट कमी असतात ना, नंतर हे टाकायचे ते टाकायचे, डिस्प्लेचे हे करा ते करा, त्याच्यापेक्षा एखादं करायचे ना. आणि हे मला कंपनी सांगत नाही जास्तीत कोर्स करू नये. ते कस्टमर ऑलरेडी माहिती असतात ना, ते बोलते की मला तोच आणतो. ते हाताने घेतलं तेव्हा माहिती पडलं असेल काय क्वालिटी आहे त्याच्या. ऑनलाईन बघितलं तर 6000 रुपये त्याच्या चार्ज असतात ऑनलाईन. हा टीव्ही सोबत हा दिला. टीव्ही हा देतो ते मुव्हिंग असं मस्त. तुम्ही टीव्ही इझिली
काय पेन विन HDMI USB पेन टाकायला तेवढं जागेवर होत असेल त्याला. नाही सर एवढं येत नाही ना हे डायरेक्ट एवढं आतमध्ये जातात ना सर. हा तसं मूव नाही करता येणार. कुठलंही नाही जागेवर कुठे असतं. परवा लावला या बिल्डिंगला सेक्टर 35 ला आहेत ना आपला बाथरूम आहे ना बाथरूमच्या समोर आपला कुठला हाईट आहे बिल्डिंग कालच रात्री लावला. बरं. हा याचे 65 होता त्याच्यात मस्त याची काम करून घेतला होता ते बोलत इथे म्हणे काय नाव बिल्डिंग हाईट म्हणून आहे इम्पेरियल हाईटला. अजून काय सेफ्टी आहे टीव्हीचं म्हणजे हा लागलं असं काही जोरात बॉल म्हणा हे मला लागली की फक्त संपला. काम करायचे तर सेफ्टी काढायची तर एकदम सेफ्टीच काढायची. थोडासा तो साईडला लागला डिस्प्ले बसवायचे फक्त डिस्प्ले सेफ राहतील टेन्शन नाही आहे. ओके ते लावलं सर.
काढा. इकडे दाखवून काढ. इकडे या side ला. गाडीचं आपण केलेलं ना बाईकचा तो चालला असतं रे राहायला असतं तर म्हणून चिटकूनच आहे. हा म्हणून चिटकून नाही का? पूर्ण हे आहे. आवाज म्यूट. ठीक आहे. सॅमसंग जर तुम्हाला 120 टन फ्री दिलेले आहे ते बघायला लागेल. नेट सर्व अगोदर कनेक्ट करायला लागेल जे आपण नेट कनेक्ट केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॅमसंग फ्यूच्या ॲपकडे सर्व इनबिल्ट आहे. फ्री आहे. डायरेक्ट फ्री आहे. जेव्हा आपण नेट कनेक्ट करायचं जर आपल्याला यूट्यूब वगैरे लावायचे असेल चॅनल HD आहे. हे तुम्हाला याचे दिले ना फ्री वाले आहेत ना. हे बघा हे सेटिंग इथे आपल्याला खाली आहे. सेटिंग मध्ये हे बघा हे कमी जास्त करू शकतो आपण. पिक्चर मोड आहे म्हणजे इको मोड ठेवलेलं आहे कम्फर्टेबल मोड. तुम्हाला पाहिजे कलर फ्लो पाहिजे तो सवाल यही है कि हिंदुओं को आखिर कौन बांट रहा है और सवाल यही है नवीन ॲप वगैरे नाही. सर्व आहे ते ऑलरेडी आहे. जे पाहिजे आपण नेट पे म्हणजे प्लॅन जिओ वगैरे आहेत ना. जिओ नवीन करून हमें ही गिफ्ट देना होगा. नवीन कोणतं हे आहे ना त्याच्यामधून ना. शाळेचं पण स्कूलचं आहे. हे कनेक्टिंग डिव्हाइस आहे. जेव्हा आपण तुम्ही ते पेन ड्राईव्ह वगैरे टाकलं नाही का ते पेन ड्राईव्ह शो होईल. ठीक आहे. किंवा HDMI वगैरे HDMI 1.2 ला टाकलं तिथे HDMI 1.2 शो होईल. तुझा प्रोग्राम मीटिंग पण घेऊ शकतो दादा है ना ऑफिसचे. डायरेक्ट आहेत ना HDMI मोठा केबल घेऊ शकता तुम्ही. त्याला 3 मीटरवर टाका आणि स्क्रीन मोठा बघू शकता. ये मोदी नीति के सिर्फ शब्द नहीं बल्कि वो मंत्र है. ते जे ऑनलाइन राहतं ना काम मग Would be he was a Samoan fella, so his name, my lawyer name would be Tupu Subaru. What would yours be? What? Yes. झालं का चाललं. बंगारवाल्याला बोलवाय सगळं द्यायला. रिकामच आहे ना. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. जाम आहे का? गाडीचं आपण